हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना. कसे आहात सगळे? छान ना? छानच असले पाहिजे. आयुष्य एकदाच आहे मित्रांनो, छान आणि भरून जगा, हा आपला रोजचा डायलॉग आहे. तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण डायरेक्ट रेकॉर्डिंग का दाखवतोय, कारण आपला जो अन्याय होतोय, आपण जे बोलतोय ते सत्य परिस्थिती म्हणून आपण रेकॉर्डिंग ऐकवतोय आणि त्या लोकांना त्यांची लायकी कळवी म्हणून त्यांना रेकॉर्डिंग आपण ऐकवतोय. कारण आपल्याकडे काही प्रूफ नसताना आपण काहीच बोलत नव्हतं, आपल्याला हानमार झाली, सगळं झालं, पण आपण ह्या गोष्टी कधी काही बोललेलं नाही आहे. तर जो वैशी चॅप्टर आहे, नवऱ्याची पहिल्यापासून ठेवलेली, आई बापाला त्याच्या माहीत होतं, त्याच्या भावाला माहीत होतं, त्याच्या वहिनीला माहीत होतं, तरी त्यांनी माझं वाटोळं केलं. तेव्हा हा चॅप्टर घ्यायची वेळ आहे. आणि वैशीचं मॅटर घ्यायचं एकच कारण की वैशी लोकांना काय म्हणली, वस्तीमध्ये, दरगुडी वस्तीमध्ये, की मी मोनिकाला पैसे दिलेत म्हणून मोनिकाने ब्लॉक केला. अगं भिकारी जावाडी तू ये, मी पैशासाठी मारणारी पोरगी नाही. आज अख्खा नवरा सोडला 1.5 लाख पगारवाला. पैशासाठी लढले जगले असते ना तर नवऱ्याला सोडलंच नसतं, एवढं ध्यानात ठेवत तरी. तर पहिलं चॅप्टर आहे, सोमनाथ दगडे स्वतःच्या तोंडाने त्याच्या चुलत भावाला सांगतोय की माझं लग्नापासून फोन होतं ना, अजून पण माझ्यावर तिच्यावर प्रेम आहे. आणि दुसरा, चुलत दिराला पण म्हणजे ज्यांच्या ताटात तिने खाल्ले, ज्यांच्या ताटात ती वाढली, त्यांना पण ती कशी बदनाम करते हे याच्यातून व्हिडिओमधून दिसणार आहे. तिसरं चॅप्टर की यांना भेटायचं होतं लॉजवर, पण सोम्याची माझ्यामुळं काही डेअरिंग झाली नाही तिला परत भेटायची. ती म्हणली मी स्वतः आले असते. तिला कोणाकोणाचा माज आहे, ती कोणाकोणाचा माज काढते वस्तीवाल्यांचा, ह्या व्हिडिओतून तुम्हाला दिसणार आहे. चला मग आपल्या व्हिडिओला पहिल्यांदा सुरुवात करूया, कारण आपण पहिल्यांदा प्रूफ देतो नंतर बोलतोय. चला मग व्हिडिओला सुरुवात करूया, व्हिडिओ कंटिन्यू करा. तिला बदनाम करायचं नाही बरं, पडकाला म्हणलं का म्हणलं माझं अजून जीव म्हणलं बरं का. मग बसलं म्हणलं मी काय म्हणलं घाबरत आहे कोण होतं म्हणलं, मी लग्न 4 दिवस तिच्या होतो म्हणलं. तू काय उघडणार म्हणलं तुझी वडील घेऊन झाला हा जा म्हणलं हाय माझं तिच्या संग आत्ता बी म्हणलं करू काय पुढे फोन म्हणलं काहीच बोला नाही. बदनाम फालतू म्हणलं. हा एवढं तरी काय माझं मला काय माझ अच्छा काय माहिती हो त्याच्या मला ते असं मला ती बाई तुला माझं टाळत माहिती तुला हे नाही काय माझं काय म्हणलं माहिती आता सारखा तिथं सोडतोय. मी म्हणलं मग आता एखाद्या जर म्हणलं मग काय करू. माझी बायको त्याला माझी बायको त्याची तोंडा म्हणली माझ्या नवरा नाही तर आमच्या घरात यायचं नाही म्हणून ती बायको कशी तोंडा बोलाय माझ्या नवरा नाही तर आमच्या घरात यायचं नाही. त्याची लई वाईट नजर वाग त्याची. हा हा लक्षात आलं लक्षात आता संशय घेतलं काय करेल मग. हा आलं का. घ्यायला पाहिजे उलट माणूस असं म्हणलं मग कसं असं मला म्हणायचं म्हणाय पाहिजे ना कोणी म्हणा ना म्हणाला आता मस्त बनते आता कसं झाली नसली तरी अजून थोड्या दिवसांनी दोन आंबा बसलो माझ्या म्हणते मग तेच मला म्हणायचं मग काय करील पारी पारी काय करतो आपलं माहिती त्यांची लग्नच होऊ शकत नाही पुढे देऊ शकत त्यांना पुढे त्यांचं लई अवघड आहे. एक दिवस आख्याच्या डोक्यात आख्याला वाटलं हिला सांगायचं नाही आणि प्रॉपर्टी भेटेल मला तर म्हणलं मी आहे माझं म्हणून तशा पुढे भेटणार नाही मला त्याच्या मला भेट नाही तिच्याशी कोणशी काय माहिती का अक्षया तिच्याला नाही कोणी म्हणलं ती छोट्या तिला लई डोकं चाललं लई हा ना लई बेकार वापरले महापुरुषी बोलले लई उभे टाकलं नाही वाटोळ केलं ना 8 वर्ष पोरांची तो नाही व्हायचं
आवडत भेट वाटून तरी टाइम नाही गेला आता नाही गाव काय लोकांचं घेतलं आपलं राहिलं आता मी तुला मग अशी रडकुटे डोळ्यातून पाणी यायला लागलं मग जरा विषय दुसरा काढला आता लॉकडाऊन तुला म्हणलं होतं भेटायला तुला म्हणजे इथे तरी कशी आहे कधी बघितलं यायला मग तू आली तू काय घाबरती म्हणा तर मुलगी मोठी झाली का लग्नाचा विषय तिने बोलते असं माझा फोन येतोय म्हणून माझा फोन हा नंबर तिला माहित नाही तिला बरोबर आहे मी फोन कट करून नाही आई थांब की जरा मी फोन कट करून नाही आपला विषय तिला मी सांगितलं ना बरं का नमस्कारला सांगितलंय मग तिला म्हणून माझं तिच्या तिचा माझा मग ती म्हणून माझ्या प्रेम करते म्हणलं अजून करते म्हणलं मला मध्ये तू बोलतो म्हणलं बोलतो कस तरी म्हणजे तिला नाही टाइम घालते पूर्ण उठी झाली व्हिडिओ कॉलिंग घालता बायको तिकडे होती ना मला म्हणते घर पुण्याकडे पुण्याकडे घराकडे कॅमेरा घालता मग ती बाबू मला बाबू म्हणते ना ते बाबू इथला म्हणते म्हणते मला झोप नाही राहतो बाबू काय करतोय काय मला ते काय 8 दिवस तर बसून पण ते टीव्हीच्या विषयी काय करतोय जीव लावली मला चांगला लई आपल्यात जीव लावतो कोणता जीव लावतो काय सांग नाही मला मी वाईट 3 वाजेपर्यंत बोलत असती सकाळी 9 वाजता कामाला झाला ना तर पोरं पण आहे पोरांना बी पाहिजे नवरा बी बघा शिवाय डायरेक्ट रंडी रंडी कोणती आई कोणती आकाश बोलते ऐक तुला ऐकायचं म्हणतो तर ती बोला एवढी वारी ना एवढी शिकण्याची ना अजिबात एक शब्द वाईट बोलत नाही सांगू दे ना आपली बीवी को हमको रहने देना छोड़ ना केला बोला मैं जानवर को भी छोड़ दूंगी और बोला तुम स्कूडल को भी छोड़ देना हॅलो तू बायको जिरावली तिने माहिती का बायको का करणार पण फोन करायची बायकोला म्हणले काय नाव आता तुझ्या सोडलाय ज्या दिवशी म्हणले मला जर राग आला ना तुला कळायच्या वेळ नव्हती नवरा पुढे काय तुला टाइम हा एवढी लई चांगली तशी आजी बातल्या म्हणते तिला म्हणलं तू मला कधी ब्लॅकमेल करशील म्हणलं बरं का म्हणले ब्लॅकमेल करून काय भेटणार मला म्हणते आयुष्यभर आपलं नातं सुद्धा नाही म्हणते तुला माहिती का ती मी गावाला होतो बोलत नव्हतं ना 1 मिनिट तिला बोलू नाही की करमत नाही ना पडली ना आजारी ती 8 दिवस दवाखान्यात 8 दिवस दवाखान्यात मला तपास नाही मी फोन केला ना मला माहिती नाही मला नाही तुझ्या बोलायचं झालं काय म्हणलं कशी ऐकत नव्हती तिला कसं इकडे आल्यावर तिला सांगितलं तिला माहिती होता विषय तिने तो बायको नाही बसलो कातड परत तर काढलं ना आणि तिला काही विश्वास पाठवला बरं का मी गेलो दावडीला म्हणलं तुला बघायची म्हणलं बायको किती ऐकायली म्हणलं बरं का म्हणले काय व्हिडिओ कॉलिंग केला तिथं कळत मानस रक्ताचे डाग होतं हातावर तसंच होतं रक्ताचे डाग काकूर पार निघाला आता लाल लाल झालं ना अंगा पोटाला बिटाला मांडीला बसली म्हणजे आजचं तू आजचाही तुला नाही तिथं बरं का मग येऊ म्हणले याला बी तिथे सोडून तुला येऊन यायला तू बोललंय हा अरे जवड्या स्वामिया हा तुझी किती लायकी हे अख्ख्या गावाला माहिती तू माझ्याविषयी काय बोलतो इकडं तिकडं मला काही प्रॉब्लेम नाही बघ मी चांगली आहे त्यामुळे मला काहीच प्रॉब्लेम येत नाही राहिला वैशीचा विषय वैशे तू आहे तरी कोण ग तुझं वय काय तू बोलती काय हा तुला लाज वाटाय पाहिजे तू बरं भेटायला तयार होती त्याला हा अक्षाचा विषय काढती त्या पारीच्या घरात खाल्ले इथून त्यांचं बदनाम करते हा वर काय म्हणते स्वामी काय म्हणतो मला तुला भेटायचं होतं मी डायरेक्ट त्या पंडिताला म्हणलो
तिचं माझं आहे की तुझं अख्ख्या वस्तीला माहिती अख्ख्या गावाला माहिती जवळ तू किती तुला किती लागत आहेत लोक जाऊन घ्यायला. आणि नंतर काय झालं तर म्हणतं की मी मुस्कानला म्हणलो की माझं इकीवर लय जीव आहे. अगं तू तर टवळे तू अख्ख्या गावासंग झोपती तू सोम्यालाच थोडी सोडली का गं. ते पण जाऊ दे. नंतर परत शेवटी तुम्ही काय काय बोलताय तुम्हाला अक्कल आहे का तुला तरी अक्कल आहे का कुत्रे वय ग तुझं वय काय तू बोलती काय 2 पोरांची आई होती ना लोकांच्या संसाराचं वाटोळं करायला मज्जा वाटते वय ग तुला. आणि आज मी ही व्हिडिओ टाकली पण नसते कुत्रे तुझ्यामुळं पण तू वस्तीवर काय केलं मला पण वस्तीवरून फोन आला की तू म्हणली की मोनीला मी पैसे दिलेत म्हणून मोनीने ब्लॉग बंद केलं. अगं जवळ तुझे ब्लॉग बंद नाही करणार तुला बदनाम करणार तुझे व्हिडिओ मी व्हायरल करणार जवळ तू माझी माफी मागत नाही तवर तू माझ्या संसाराचं वाटो केली तू काय माझा संसार आणून देणार नाही आहे. मी तुझं लग्नाच्या अगोदरपासून माझ्या नवऱ्यासंग लपडं होतं लग्न झालं लपडं होतं परत दुसऱ्यांची मामा काक्या बनू राहिली तू किती टवळी माहीत नाही का. वैशाली संभाजी दरगुडे आणि काय म्हणतोय नवरा दीदीला माहीत नाही ना हा नंबर आता तुझी पोरगीच माझ्या नवऱ्यापासून झालेली तर तुझ्या पोरीला काही संबंध नंबर माहीत असायचा तुझ्या नवऱ्याला त्या पोरीला सगळे मॅटर माहिती तू सोम्या झोपायची एकत्र म्हणून. अगं तुला लाज वाटायला पाहिजे तुझी पोरगीचं लग्न झाले भिकारी लग्न झाले तरी पण तू सोम्याला भेटायच्या गोष्टी करते भाई ग. काय वस्तीला माहिती तुझी लायकी काय रांडण मला मारायला लोक पाठवायची भाई ग बाया पाठवल्या होत्या एकदा मला मारायला एवढे माझ्या प्रूफ नव्हते ना ग त्यावेळेस मग तू चांगली तुडवली असते तुला कुत्रे मी. आणि सोम्या बरं झालं उलट तू एक गोष्टी सगळ्या रेकॉर्डिंग करून ठेवल्या तुझी काय लायकी तू काय म्हणला मला मुस्कानली जीव लावी ती लावणार ना ती तुला जीव का नाही लावणार कारण तू बायका पोरं सोडून दिली होती म्हणून तू तिच्या घरात होता. वैशील नाही का लग्नाच्या आधी वैशी तुला जीव लावायची तुला तुझी आई खायला देत नव्हती तू तर म्हणायचं वैशीला ते पण रेकॉर्डिंग आपण ऐकू की खायला देत नव्हती तुझी आई मग तू तिच्याकडं जायचा मग ती तुला खायला घालायची मग तुम्ही रूममध्ये झोपायचे. अरे जवळ्यांनो लाजा तुम्हाला इज्जत आहे का भिकारड्यांनो होय. चला यूट्यूब फॅमिली कसं आहे रेकॉर्डिंग सांगा. मग मला एका दादाने कमेंट केली की तो फौजी नाही आहे आपण फौजी न म्हणता एक बॉर्डर सिक्युरिटी फोर्स BSF वाला त्याची ही लग्न एखाद्या मुलीचं वाटोळं कसं करायचं हे त्याच्याकडून शिकले लोकांनी. तर फक्त एवढंच की कोणी कुणाच्या मुलीचं वाटोळं करू नका कारण ह्या जवळ्याला तुम्ही सोडणार नाही ह्या सोमनाथ दरगुडेला आणि नाही या वैशीला सोडणार आहे. त्यामुळे बाकीच्या जेवढ्या आल्या तेवढ्या गेल्या पण त्याच्या आयुष्यातून. आणि आता रात्री नगरवाली सगळं निलिशा ससाने सांगत तिचं कॅप्चर आपण नंतर घेऊया पण आपल्या आयडीचं नाव मोनिकाची लाईफ स्टोरी म्हणून आपण सुरुवातीपासून घेतोय कारण मी जशी आईवडिलांची इथं राहते तेव्हापासून आपण घेतोय की मी आत्तापर्यंत इथं कशी पोहोचली आहे म्हणून आपली लाईफ स्टोरी चालू आहे. मी याच्यापासून कशी वेगळी झाली कशी लांब झाली हे कारण आहे. तर आपण सगळं झाल्यानंतर तुम्हाला कळलं की शेवटी माझं येणं आईवडिलांची इथं कशी आली. त्यामुळे आपली लाईफ स्टोरी चालली म्हणून मी तुम्हाला रेकॉर्डिंग ऐकतो तुम्हाला वाटत असेल ही रोजच रेकॉर्डिंग ऐकू ते रेकॉर्डिंग दाखवायचं कारण एकच आहे की हा किती नीचे बाईक लग्नाच्या अगोदर ते बाईसंग लपडं एक वहिनी आपण आई म्हणून मानली जाते याने आई नाही याने झवडी ठेवली होती असं म्हणावं लागेल माहीत आता लँग्वेज गाणंची करते ऐकून मला डोका हँग झाले. तर चला भेटूया आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये. माझी व्हिडिओ आवडत असतील तर शेअर करा विसरू नका लाईक करा विसरू नका. आणि आपण कुठंतरी एका ताईला एका महिलेला एका आईला कुठंतरी न्याय देतोय म्हणून आपण व्हिडिओ का शेअर करायचा आहे का तर कोणत्या मुलीचं वाटोळं होऊ नये आणि असं एखादं जवान असेल त्यांनी दुसऱ्या मुलींचं वाटोळं करू नये म्हणून मी एवढं व्हिडिओ बनवण्याचं कारण आहे बाकी काहीच नाही. चला भेटूया आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये तोवर सगळ्यांना बाय बाय.